तर दिशाच्या वडिलांना हाताशी धरून राजकारण करणाऱ्यांना लखलाप असं संजय राऊतांनी म्हटलं। ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे। बघा, हा दिशा सालियन हा जे काही तुम्ही म्हणताय, त्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण होती, त्या मुलीला डिप्रेशन होतं, हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे। त्याच्यावरती आम्हाला राजकारण करायचं नाही। जे आत्ता 5 वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतात ते त्यांना लखलाव हो। पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे, काही दिवसापूर्वी आलाय, पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला, इतर काही गोष्टी येत आहेत। सर, दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये अशी माहिती समोर आली की वडिलांना पैशाची कंचन भासत होती, म्हणून दिशा सालियनकडे ते पैसे मागत होते। आदित्य ठाकरेंवरती जो आपण आरोप करतोय तो कुठेतरी बिनबुडाचा आहे असं दिसतंय। मला यातली पूर्ण माहिती नाही, न्यायिक प्रकरणामध्ये मी बोलत नाही। सर, पण भाजपकडनं जास्तीत जास्त आरोप केला जातोय की जेणेकरून ह्याच्यामध्ये जबाबदार जो आहे ते त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, पण आताच प्रश्न पुढे आलाय की वडिलांनाच चणचण भासत होते। मला याच्यात काही माहिती नाही आणि न्यायिक प्रकरणामध्ये मी बोलत नाही। उबाठा वालों ने दिशा सालियन की लाज लूटी, अब उनके पिता का चरित्र हनन कर रहे हैं। मैं ये भी कहना चाहूंगा कि उस समय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे, कहीं उनके दबाव में मालवनी पुलिस ने इस केस को रफा दफा करने के लिए फर्जी बयान डाल के दिशा सालियन के पूरे परिवार को बदनाम करने का षड्यंत्र तो नहीं रचा। इसलिए जिनके बयान लिए गए उनको फिर से बुलाया जाना चाहिए और उनके फिर से बयान लेना चाहिए। या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने एक गोष्ट घेतली पाहिजे की तिच्या वडिलांनी केलेली ती कंप्लेंट आहे। हायकोर्टामध्ये तिचे वडील गेलेले आहेत, पोलीस रिपोर्ट आलेला आहे, रिपोर्टमध्ये हे दाखवलेलं आहे की तिला जखमा तिच्या अंगावरच्या दाखवलेल्या आहेत, त्या पोस्टमॉर्टम मध्ये आलेलं आहे। तिच्या अंगावर कपडे नव्हते हे सुद्धा त्या पंचनाम्यामध्ये आलेलं आहे। या सर्व बाबी जर पाहिलं तर तिचा खूनच झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे, परंतु पोलीस आता त्याचा तपास करतायत। पोलिसाच्या याच्यामध्ये जी काही माहिती समोर येते हायकोर्ट समोर सादर करतील आणि हायकोर्ट जो काही निर्णय देईल त्यानुसार कारवाई केली जाईल।